नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आता आलेलो आहे AI फॉर ॲग्री म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये कशी काम करू शकते. त्याचं एक इव्हेंट आहे, त्याची एक कॉन्फरन्स आहे मुंबई येथे 22 ते 23 फेब्रुवारीला ही कॉन्फरन्स झालेली आहे. तर याच्यामध्ये भारत सरकार, त्याच पद्धतीने महाराष्ट्र सरकार, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कॉन्फरन्स झालेली होती. सुरुवातीला दिल्लीला जी 16 ते 20 AI इम्पॅक्ट समिट झाली, त्यानंतर ही AI फॉर ॲग्री म्हणजे शेती क्षेत्रामध्ये, कृषी क्षेत्रामध्ये एआयचा रोल कितपत आहे त्याच्याबद्दलची एक कॉन्फरन्स होती. किंवा शेतकऱ्यांना माहिती मिळण्यासाठी आपल्या ह्या ॲग्रो ट्रॅव्हलर सिरीज मध्ये इथं आलेलो होतो. तिथं मी एक प्रदर्शन पाहिलं. आता तिथं बाजूला कॉन्फरन्स चालू आहे, वेगवेगळे लेक्चर चालू आहे. तर मग शेतकऱ्यासाठी खरं फायद्याचं काय आहे, खऱ्या काय गोष्टी आहेत. तर यामध्ये भरपूर टेक्नॉलॉजी अशा होत्या की ज्या छोट्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे अल्पभूधारक आहेत किंवा ज्यांचं लँड होल्डिंग कमी आहे त्यांना डिरेक्टली आता फायद्याच्या नाहीये. आणि बऱ्याच गोष्टी आहेत. आता वेदर डेटा वाल्या, आता वेदर स्टेशन्स की ज्याचा उपयोग आहे शेतकऱ्यांना कळलेला आहे. त्याच पद्धतीने मॉइश्चर सेन्सर, अशा काही गोष्टी होत्या, अशा काही कंपनीज होत्या. त्याच पद्धतीने दुसरा मुद्दा असा की त्यामध्ये ड्रोन टेक्नॉलॉजी, जी की आता त्यामध्ये एआयचा इतका जास्त पार्ट येत नाही. त्यामध्ये क्रॉप ऍडवायझरी म्हणजे पिकांचे सल्ले वगैरे या गोष्टी येतात. त्यानंतर एक मला जो वाटला की लहान शेतकऱ्यांना सुद्धा परवडेल आणि फायद्याचं आहे असं स्मार्ट इरिगेशन मध्ये ऑटो फार्म कंपनीचं इरिगेशनचं ऑटोमेशन होतं. तो नक्कीच एक चांगला फायद्याचा शेतकऱ्याचा विषय आहे. तर या सर्वांची माहिती मी तुम्हाला नक्कीच देईन. आपलं पेज नक्कीच लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, पेज सबस्क्राईब करा. त्याचे व्हिडिओ, याच्या कंपन्यांची मी सांगतो त्यांचे कॉन्टॅक्ट सुद्धा तुम्हाला देईनच. आणि त्याच पद्धतीनं आता यातील सांगितलं तुम्हाला की लहान शेतकऱ्यांना चालणाऱ्या एआयच्या जास्त वस्तू नाहीयेत. एआय म्हणजे काय हे शेतकऱ्यांना जास्त आता ज्यादा माहित नाहीये. तर त्यामध्ये महाविस्तार एआय नावाचं कृषी विभागाचं खरंच चांगलं एक काम म्हणावं लागेल की त्यामध्ये त्यांनी एक ऍप काढलेलं आहे महाविस्तार एआय नावानं. त्यामध्ये विविध एआयचे पार्ट त्यामध्ये इंटिग्रेट केलेले आहेत. मार्केटची माहिती आहे, वेदरची माहिती आहे. त्याच पद्धतीने त्यांनी आजच आता लॉन्च केलेलं आहे क्रॉप अँड डिसीज डिटेक्शन. क्रॉपचं डिसीज आणि पेस्ट डिटेक्शन, जे की फोटो काढून तुमचं कोणतंही पीक असेल त्याचा फोटो काढा, त्याला कोणता रोग झालाय, काय झालंय, त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल केलेलं आहे, ते ऍपमध्ये दिलेलं आहे. तर महाविस्तार एआय तुम्ही नक्कीच तो डाउनलोड करून पाहू शकता. आणि त्याच पद्धतीने इथं सीएम आले, त्याच पद्धतीने सुनेत्रताई आल्या, विविध मंत्री आले आणि त्यांनी या समिटमध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. इन्व्हेस्टर्स असल्यामुळं ज्या काही कंपनीज असतील, जे काही स्टार्टअप असतील, त्याचा सुद्धा फायदा झाला. तर हा इव्हेंट नक्कीच फायद्याचा आहे. पण शेतकऱ्याला डिरेक्ट ते पोहोचण्यासाठी म्हणजे जे काही पॉलिसी लेवलवरती चेंजेस आहेत, जे काही इथं संशोधन होते, ते शेतकऱ्यांना पोहोचण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. पण एआय नक्कीच जसं मेडिकल क्षेत्रामध्ये, विविध क्षेत्रामध्ये काम करते, जसं ॲग्रीमध्ये सुद्धा काम करेल, अशीच अपेक्षा आहे. आपण एआयचा ऊस पाहिला, एआय वरची विविध पिकं पाहिली. आता एआय मध्ये नवीन कोणकोणत्या गोष्टी येतील. तिथं दुसरं एक नवीन आपल्याला पाहता स्कॅनर होतं, म्हणजे जसा कागदाचा स्कॅनर असतो तसा धान्य स्कॅन करून जे गोदामांमध्ये ठेवलं जातं, त्याला कोणता रोग आहे, काय कोणता रोग नाहीये, यांसारखे काही सोल्युशन्स आलेले आहेत. तर हेच मला सांगण्यासारखं आहे की यामध्ये कोणत्या गोष्टी चांगल्या होत्या, कोणत्या गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे. पण अशा समिटला, अशा ठिकाणी जे काही नवीन शेतकरी आहेत किंवा जे काही कृषी क्षेत्राशी रिलेटेड स्टुडंट्स असतील, त्यांनी व्हिजिट नक्कीच केली पाहिजे. आता यासाठी तुम्ही येऊ शकला नाही म्हणून तुम्हाला घर बसल्या आपण एआय इम्पॅक्ट समिटची मी तुम्हाला थोडक्यात एक माहिती दिलेली आहे. त्याचे विविध रील्स सुद्धा आहेत आणि अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला सुद्धा ही एआय इम्पॅक्ट समिटचा व्हिडिओ नक्कीच पाठवा. धन्यवाद.